ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत अध्याय 14 श्रावण महिना विशेष मराठी कथा स्वरूप. अध्याय 14वा पार्वतीचा भिलीन वेश व श्रीयाळ चांगुनेचे सत्वपरीक्षा. श्री गणेशाय नमः. हे भस्मसुरहरणा भाललोचना, तुला नमस्कार असो. तू भार्गवाला वर देणारा, बहुभयांचे निरासन करणारा, सर्व भेदांच्या पलीकडचा व भूतांचा अधिपती आहेस. हे पार्वतीपते, तू भक्ताचा उद्धार करता, भाविकांचा रक्षण करता व भूतांचा पालन करता आहेस. हे त्र्यंबका, तू त्रिविध तापांचे व त्रिविध दोषांचे हरण करणारा, त्रिगुणांच्या पलीकडचा, त्रिभुवनांचा जनक आहेस. गजानन आणि षडानन यांच्या बाललीला. सूत म्हणाले, गजानन व षडानन लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवीत असे. एकदा गजानन पार्वतीच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता. मग त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरवली व षडाननाकडे पाहत तो म्हणाला, हे देव दुर्लभ, दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का? हे ऐकून षडानन रागावून म्हणाला, तुझे उष्टे मी कशाला घेऊ? षडानन वैतागून म्हणाला, आई, तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत. हा असा कसा विचित्र, लांब नाकाचा, फताड्या कानाचा? ते ऐकून शंकर पार्वती मनमुराद हसले. षडाननाने पार्वतीला आपापला दुग्धपान करण्यास सांगितले. पार्वती त्याला दुग्धपान करत असताना त्याची अन्य 5 तोंडे भूक भूक म्हणून रडू लागली. तेव्हा गजानन पोट धरून हसू लागला व म्हणाला, आई, तू यांच्या 5 मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार? ते ऐकून शंकर हसला. त्यावर अर्पणा म्हणाली, तो आपल्या पित्यावर गेला आहे. त्यांना 5 मुखे आहेत. ह्याला त्याच्यापेक्षा 1 मुख जास्त आहे, एवढेच. पार्वतीच्या युक्तिवादांचे शंकराला मोठे कौतुक वाटून त्याने दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले. गजानन व षडानन यांचे एकमेकावर खूप प्रेम होते. ते एकत्र खेळायचे, गप्पा मारायचे, एकमेकांवर कुरघोडी करायचे, तर कधी तावातावाने भांडायचे. मग त्यांची समजूत काढण्यात शंकर पार्वतीला मोठी मौज यायची. पार्वतीचा भिलीन वेश. एके दिवशी शंकर सिंहासनावर बसला होता. तेव्हा पार्वतीने त्यांच्या मुखाकडे पाहून म्हटले, तुमच्या जटामध्ये एका स्त्रीची आकृती दिसत आहे. त्यावर शंकर म्हणाला, स्त्रीची आकृती माझ्या जटेमध्ये? शक्यच नाही. माझ्या जटामध्ये मी जल धारण केले आहे. पार्वतीने शंकराला नाना प्रकारे प्रश्न विचारून निरंतर करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या मुकुटातील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे हे शंकर मान्य करत नव्हता. पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला तो चोख प्रत्युत्तर देत होता. त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत म्हणाली, तुमची लीला अनाकलनीय आहे. एकाचे अनेक करून दाखविणे तुम्हाला सहज जमते. तुमच्यापुढे सगळ्यांचीच मती कुंठित होते, म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम. त्यानंतर शिवपार्वती सारीपाट खेळू लागली. काही वेळाने तेथे नारदांचे आगमन झाले. शिवपार्वतीला वंदन करून ते खेळ पाहत उभे राहिले. नारद म्हणाले, नुसते खेळून काय उपयोग? काहीतरी पण लावला तर खेळता रंगत येईल. नारदांचे म्हणणे मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले. खेळात सातत्याने भवानीचे सरशी होऊ लागल्याने तिने शंकराची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली. शेवटी एक कौपिन उरला होता, पण डाव जिंकून तिने तोही मागून घेतला. नंदीलाही जिंकून घेतले. अशा प्रकारे शंकर सर्वस्व हरवून बसला, दिगंबर झाला. त्यावर नारद शंकराला म्हणाले, देवा, हे काय? एका स्त्रीने तुला हरवले, तुझा महिमा बुडाला. आता तू स्वतः मायेच्या अधीन झाला आहे. ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस? नारदांचे बोल शंकराच्या जिव्हारी लागून तो रुसून घोर अरण्यात निघून गेला. शंकर निघून गेल्यावर पार्वतीला करमेनासे झाले. तिने आपल्या सख्यासह त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो तिला सापडलाच नाही. जो साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहे त्या शंकराला हाका मारे जगदंबा पार्वती घोर अरण्यातून हिंडली. शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून ती जागच्या जागी शंकराला शरण गेली आणि काम झाले. पार्वतीला शंकराचे दर्शन झाले. तो हिमालयात एका गुप्त स्थानी समाधीत निमग्न होता. पार्वतीने भिल्लिनीचे रूप घेतले. ती मोरपिसांचे वस्त्रे नेसली. भिल्लिनीच्या रूपात पार्वती खूप सुंदर व आकर्षक दिसत होती. मंद मंद पावले टाकत ती शिवाजवळ गेली.
अनंत शक्तीची स्वामिनी त्रिभुवन सुंदरी पार्वती शिवासमोर नृत्य व गायन करू लागली. ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाल्या. तिने आपल्या पदलालित्याने साऱ्या विश्वाला मोहिनी घातली. शंकराने डोळे उघडून पाहिले. नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लिनीचे अनुपम सौंदर्य पाहून तो अक्षरशः मोहित झाला. आपले तप ध्यान साधना विसरून तो म्हणाला, हे लावण्यवती, तू माझे मनोविश्व व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्कंठा लागून राहिली आहे. मी तुझ्या अधीन झालो आहे. तू माझा स्वीकार कर. त्यावर भिल्लीन म्हणाली, तुमची पत्नी पार्वती, तिच्या सौंदर्याला उपमा नाही. तिचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. मी परस्त्री असूनही तुम्ही माझा मोह धरला. तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी. त्यावर शंकर म्हणाला, मी पार्वतीचे तोंडही पाहू इच्छित नाही. मी तिचे स्वप्नातही आठवण काढत नाही. भिल्लीन म्हणाली, माझा पती अतिशय कोपिष्ट आहे. त्याला जर एवढे जरी कळले की मी तुमच्याशी बोलले तर तो संतापाच्याच भरात त्रिभुवन जाळून टाकील. शंकर म्हणाला, पार्वती किती कोपिष्ट आहे हे तुला माहीत आहे काय? गेल्या जन्मी संतापच्या भरात तिने यज्ञकुंडात उडी टाकली होती. ह्या जन्मीही तिचे गुण तसेच आहेत. त्यावर भिल्लीन म्हणाली, पुरे झाली तिची निंदा. तुम्ही काय कमी कपटी आहात? तुम्ही गंगेला जटामध्ये लपवून तिला उच्च पद दिले. तुमची ही लबाडी लक्षात येऊनही भवानी बिचारी गप्प बसली. तरी तुम्ही तिचा त्याग केला. आता तुम्ही तपश्चर्याच्या निमित्ताने वनात आला आहात आणि माझ्यासारख्या परस्त्रीच्या गळ्यात पडू पाहत आहात. हे तर तुमचे उघड कपट आहे. शंकर म्हणाला, नको ग अशी कठोर बोलूस. तुला पार्वतीचे उद्योग माहीत नाहीत म्हणून तू तिची बाजू घेत आहेस. आता ती जरी येथे आली आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासास परत जाणार नाही. मी तिच्याशी बोलणारही नाही. तू नेशील तिकडे येईल. भिल्लीन म्हणाली, भवानीने तुम्हाला दोनदा वरले तरी तुम्ही तिलाच दोष देता. तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली तर माझं काय पाड. बोलणे संपून नृत्यांगन करीत ती भराभर धूर जाऊ लागली. शंकर तिच्या मागे धावला. तेव्हा ती शंकराला म्हणाली, ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या, मग मी तुमची कामिनी होईन. ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाला. त्याला कैलासावर नेऊन तिने त्याची षोडशोपचारे पूजा केली. त्याला वंदन करून त्याच्या कंठात वरमाला घालून आंबा मूळ स्वरूपात प्रकट झाली. त्यांचे भांडण मिटले. आंब्याने शंकराचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले. तेव्हा भवानी, तू धन्य आहेस. तू मला परत आणलेस यातच तुझे प्रेम दिसून येते. नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे, असे म्हणून शंकराने पार्वतीचे कौतुक केले. श्रीयाळ आणि चांगुनीचे सत्वपरीक्षा. सूत म्हणाले, एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शंकराच्या भेटीस आले. नारद म्हणाले, ईश्वनाथा, कांतीनगरात राहणाऱ्या श्रीयाळ नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्ट वेगळी आहे. तो विचारशील, उदारशील, सात्विक असून 10 वर्षापासून अन्नछत्र घालीत आहे. अतिथींना इच्छा भोजन देऊन तो त्यांचा सन्मान करतो. ते ऐकून शंकराला श्रीयाळाबद्दल वाटले. त्यांनी श्रीयाळाची परीक्षा पाहण्याचे ठरवले. शंकराने अतिशय घाणेरडे आणि ओंगळवाणे रूप घेतले व तो श्रीयाळाच्या दारी आला. श्रीयाळ व त्याची पत्नी चांगुना यांनी अतिथीला सद्भावे वंदन करून त्यांची आसनावर बसवून पूजा केली व हात जोडून नम्रतेने त्यांची इच्छा विचारली. तेव्हा अतिथीने सांगितले, मला नरमांस खाण्याची इच्छा आहे, पण एकदा चोर किंवा विकत घेतलेला मनुष्य यांचे नरमांस मला अजिबात चालणार नाही. तेव्हा श्रीयाळ व चांगुनेने त्याला स्वतःचे नरमांस देण्याची तयारी दाखविली. अतिथीने विचारले, तुम्हाला मारले तर अन्नछत्र कोण चालविल? त्यावर त्यांनी अतिथीला आम्ही काय करावे असे विचारले. तेव्हा अतिथीने मला तुमच्या 5 वर्षाच्या मुलांचे मांस खाण्यासाठी द्या असे सांगितले. मोह ममता धूर सारून श्रीयाळ व सांगुना ह्या गोष्टीस तयार झाले व त्यांनी अतिथीस चिलयास घेऊन जाण्याची विनंती केली. त्यावर अतिथी रागावून म्हणाला, मला तुम्ही त्यांचे मांस स्वतः शिजवून खाऊ घाला, पण हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्र युवेगाने व्यतीत होऊन रडेल तर मी तुमचे सर्व सत्व घेऊन जाईन. चांगुनेने ते मान्य केले व चिलयास बोलावून सर्व प्रकार सांगितला. तेव्हा तो म्हणाला, सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही. माझ्या मांसाच्या भोजनाने जर अतिथी तृप्त झाला तर शंकराला परम संतोष वाटेल.
ते ऐकून चांगुण्याला त्याचे कौतुक वाटून तिने चिलयाला हृदयाशी धरले. तिने सर्व मोहमाया धूर सारून मन कठोर करून चिलयाला शिरच्छेद केला आणि त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले व त्याच्या देहाचे मांस शिजवून अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली. आता मुलगा राहिला नाही तर त्याचे मुखदर्शन तरी होईल या विचाराने तिने त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले होते. अतिथीच्या रूपातील शंकराने ही गोष्ट आधीच जाणल्याने तो रागाने निघून जाण्यासाठी उठला. ते पाहून श्रीयाळ आणि चांगुना यांनी त्यांचे पाय धरले. तेव्हा अतिथी म्हणाला, तुम्ही मुलांचे मस्तक बाजूला काढून का ठेवले? ते शिजून का वाढले नाही? त्यावर चांगुना मुलांचे मस्तक बाहेर घेऊन आली. अतिथी म्हणाला, हे मस्तक उकळात घालून माझ्या देखत काढ, रडशील तर याद राख. चांगुण्याने तेही मान्य केले. शंकराने तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरवून तिला ते मस्तक कांडात असताना एखादे मंगल व आनंददायक गाणे म्हणण्यास सांगितले व तिच्या मुखावर जराही खंत दिसता कामा नये असेही बजावले. सेवाव्रतांचा वसा घेतलेल्या चांगुण्याने तेही मान्य केले. पुत्राचे मस्तक काढताना चिलाईचे गुणवर्णन करणारे गाणे ती गात होती. मस्तक काढून झाल्यावर तिने ते शिजवले व ताट मांडून अतिथीस भोजनास बसण्याची विनंती केली. त्यावर अतिथीने श्रीयाळास पंक्तीत बसण्यास सांगितले. आपलाच पुत्राचे मांस आपण खायचे ह्या विचाराने श्रीयाळाचे सर्वांग शहारले. चांगुण्याने त्याची मनोवस्था जाणून त्याला मृदू शब्दांनी समजाविले आणि त्याचे ताट वाढून आणले. मग अतिथीने चांगुनेसह भोजनास बसण्यास सांगितले. ती जेवायला बसली इतक्यात अतिथी अचानक उठला व म्हणू लागला, नी पुत्रिकांच्या घरचे अन्न मी घेणार नाही. ते ऐकता श्रीयाळ व चांगुना यांचा कंठ दाटून आला. स्वामी, एक पुत्र होता, तोही तुम्हाला अर्पण केला. आता नी पुत्रिक म्हणून तुम्ही अन्न नको म्हणता. याला काय म्हणावं? तुम्ही किती अंत पाहणार आहात? ती गैरवरून रडू लागली व म्हणाली, महादेवा, माझे सत्व बुडाले. माझ्या बाळांचे बलिदान व्यर्थ ठरले. आमचा निर्वंश झाला. तिचा आक्रोश पाहून कठोर अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली. नगरजन चिलायांची आठवण काढून शोक करू लागले. देवाने आकाशात दाटी केली. प्रसन्न झालेला कैलासनाथ चांगुण्याला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठा लागली होती. अतिथी म्हणाला, चांगुने, तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो असून तुला जे हवे असेल ते वरदान मागून घे. चांगुना म्हणाले, लोक मला निपुत्रिक म्हणून हिणवतील तेव्हा हा कलंक कृपया धुवून काढा. अतिथी म्हणाला, तू चिलयाला हाक मारून बोलव, तो धावत येईल. तेव्हा अतिथीच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून चांगुण्याने चिलयाला मोठ्याने हाक मारली. तर काय आश्चर्य, चिलया धावत धावत घरात आला. त्याच क्षणी अतिथीचे रूप टाकून महादेव तेथे साक्षात प्रकट झाला. श्रीयाळ व चांगुना यांनी आपल्या आराध्य महादेवांच्या चरणावर लोळण घातले. महादेवाने चिलयाला मांडीवर बसवून त्याच्या मस्तकावरून वरदहस्त फिरविला. त्या मंगल प्रसंगी देवानी पुष्पवृष्टी केली. श्री शिवकृपेने श्रीयाळ व चांगुना यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्याने चिलयाला कांतीनगराच्या राजसिंहासनावर बसवून राज्यकारभारांची सर्व सूत्रे सचिवांच्या हाती दिली. शंकराने त्या दोघांना विमानाने शिवलोकी नेले. श्रीयाळ व चांगुना यांच्या पुण्याईने कांतीनगरात सौख्य नांदू लागले. तेथे सर्वांचे कल्याण झाले. अवतरणिका. शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायात मंगलचरणात शिवस्तुती केलेली आहे. कलावतीने आपला पती दाशर्य राजांचा उद्धार कसा केला तो कथाभाग आहे. दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आणि पापकर्माच्या फलांचे विस्तृत विवेचन आहे. तिसऱ्या अध्यायात गौतम ऋषीने मार्गदर्शन करून कल्मषापात राजांचा उद्धार केल्याची कथा आहे. चौथ्या अध्यायात महाकालेश्वरांची पूजा करून गोपबाळांचे कल्याण झाले याचे आख्यान आहे. पाचव्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेल्या राजपुत्राचे पालनपोषण केले आणि प्रदोष व्रत व शिव कृपेने त्याला राज्यपद कसे लाभले याची कथा आहे. सहाव्या अध्यायात सिमिंतिनीचे पुण्यकारक आख्यान आहे. सातव्या आणि आठव्या अध्यायात भद्रावी राजांची कथा आहे. नवव्या अध्यायात ब्रह्मराक्षस झालेला दुर्जयी राजांचा वामदेवांच्या अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची कथा आहे. 10व्या शारदेंचे तर 11व्यात महानंदा आणि भद्रसेन यांची कथा आहे. त्यात रुद्र महिमाही विषद केला आहे. 12व्या विदुर आणि बहुला यांच्या उद्धारांची आणि भस्मासुरांची कथा आहे. 13व्या शिवगौरीच्या लग्नाची आणि 14व्या
शिवपार्वतीचे विनोद व गौरी भिल्लीन झाली त्यांची कथा आहे. त्यात श्रीयाळ राजांचे अद्भुत चरित्र सांगितले आहे. शिवलीलामृतांचे हे 14 अध्याय म्हणजे 14 भुवने व 14 विद्येचे सार आहे. या ग्रंथाचे श्रवण, पठण व लेखन केल्याने, याचे प्रेमाने संरक्षण केल्याने, यास अनुमोदन दिल्याने व याचा निधीध्यास घेतल्याने सर्वांना समान फळ मिळेल. शंकर त्यांच्यावर कृपा छत्रछाया धरेल. त्यांना आयुष्य, आरोग्य, सर्व प्रकारांचे ऐश्वर्य प्राप्त होईल. त्यांच्या आदिव्याधी नष्ट होतील. वंध्येला पुत्र संतान होईल. पुष्कळ काळ दुरावलेले पिता व बंधू यांच्या भेटीगाठी होतील. घरात भरपूर संपत्ती येईल. ऋणामोचन होईल. दक्षिणाभिमुख होऊन ह्या ग्रंथाचे वाचन केल्याने शत्रूंचा नाश होईल. गौरी निष्प्रभ होतील. या ग्रंथाची भावभक्तीने 100 पारायणे केल्यास शिवभक्त पुत्र होईल. ज्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे भूतपिशाच बाधा होणार नाही. 3 महिने ह्या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटाचे निरसन होईल. या ग्रंथांची पूजा सोमवारी करावी. शंकराला आपले गाराणे सांगून अध्याय वाचनास प्रारंभ करावा. प्रदोषकाळ व शिवरात्रीस शुचिभूत होऊन शयन करावे. शंकर स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करील. येणाऱ्या सर्व संकटाचे निवारण करील. शिवमंत्र, रुद्राक्षधारण, रुद्राध्याय, प्रदोष, शिवरात्री, भस्मधारण, शिवकीर्तन ह्या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी. हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठण करेल त्यावर शिवशंभूची कृपादृष्टी राहील. इति शिवलीला अमृत समाप्त. श्री सांब सदाशिवरपरमस्तु. फलश्रुती. ह्या अध्यायाच्या पठणाने घरात शांती नांदेल. गृहस्थाम श्रम सफल होईल. अतिथी प्रसन्न होईल. तर आज आपण पाहिलेला आहोत शिवलीला अमृत अध्याय 14. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.